नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. जातीव्यवस्था आणि जागतिकीकरण हे समाजाला लागलेले रोग असल्याचे मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी व्यक्त केले. भाई वैद्य यांच्या जीवनावर आधारित भाई वैद्य एक सामाजिक पर्व या माहितीपटाच्या सीडीचे प्रकाशन भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले. आमदार मोहन जोशी, प्राध्यापक विलास वाघ, महापौर चंचला कोदरे, कृष्णकांत कुदळे, परशुराम वाडेकर, अभिजित वैद्य, चरणसिंग टाक, वासुदेव चांगरे, म्हाडाचे विभागीय अध्यक्ष अंकुश काकडे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ राम ताकवले, धनंजय भावलेकर यावेळी उपस्थित होते. भाई वैद्य म्हणाले, स्वातंत्र्यानंतर अनेक वर्षे उलटल्यानंतरही देश अनेक प्रथा आणि परंपरांच्या गुलामगिरीत आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धांनी पछाडलेल्या समाजाला शिक्षणातूनच विकासाचा मार्ग सापडू शकतो असे सांगतानाच जातीव्यवस्था आणि जागतिकीकरण हे समाजाला लागलेले रोग असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आर्थिक विकास करतानाच देश जातीप्रथा, रूढी आणि परंपरांच्या गाळात रुतत आहे. समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत आजही स्वातंत्र्याची पहाट पोचलेली नाही. जात आणि जागतिकीकरणाने वेढलेल्या समाजाला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करायचे असेल तर आजच्या तरुणांनी पुढाकार घेऊन सामाजिक चळवळ निर्माण केली पाहिजे असेही त्यांनी नमूद केले. माहितीपट निर्मितीसाठी सहकार्याबद्दल डॉक्टर अनिल सपकाळ, मनोज जानवेकर, सावनी अंतरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. पतित पावन संघटनेच्या कसबा विभागातर्फे शनिवारवाडा भूषण पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांना जाहीर झाला आहे. शनिवार वाड्याचा 285व्या वर्धापन दिन आणि पानिपत रणसंग्राम दिनानिमित्त 10 जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे शहर संघटक सुनील तांबट यांनी पत्रकार परिषदेत दिली. सरचिटणीस मनोज नायर यावेळी उपस्थित होते. शनिवार वाडा येथे 10 जानेवारी रोजी सायंकाळी 6:30 वाजता ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांच्या हस्ते शनिवार वाडा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्र बौद्धिक प्रमुख डॉक्टर शरद कुंटे, प्रांत सरचिटणीस नितीन सोनटक्के यावेळी उपस्थित राहणार आहेत. संघटनेच्या वतीने एकपंटी कृतज्ञतेची या कार्यक्रमाअंतर्गत पानिपत युद्धातील वीरांना दीप आदरांजली वाहण्यात येणार आहे, अशी माहिती तांबट यांनी दिली. आपले मराठी साहित्यातले ज्येष्ठ साहित्यिक दमा मिराजदार यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. पुरस्काराचं स्वरूप मानचिन्ह आणि पुणेरी पगडी आणि 11,000 रुपये रोख असं त्या पुरस्काराचं स्वरूप राहील. त्याच्यानंतर आमचे प्रमुख पाहुणे तिथं शरद कुंटे, क्षेत्र बौद्धिक प्रमुख, त्यांचं एक व्याख्यान आयोजित केलेलं आहे. राजकीय उद्देशांमुळे माझा मोबाईल फोन टॅप होत असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. निवडणुका जवळ आल्यामुळे माझ्यावरील दबाव वाढवण्याचे काहींचे प्रयत्न सुरू झाले आहेत. राजकीय उद्देशामुळे माझा मोबाईल फोन टॅप होत असल्याचा आरोप केला असून या प्रकरणाचा केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी तपास करावा, अशी मागणी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रकाश आंबेडकर यांच्या नकळत त्यांच्याच सारख्या मोबाईल क्रमांकांवरून त्यांच्या पत्नी अंजली यांना मी धोक्यात आहे असा संदेश पाठवण्यात आला. त्यांच्या पत्नीने लगेच प्रकाश आंबेडकर यांना फोन केला असता त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणीतरी हा मेसेज पाठवल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्या परस्पर कोणीतरी त्यांचा मोबाईल क्रमांक वापरत असून हा फोन टॅपिंगचा प्रकार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. तसेच या प्रकरणाची केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे किंवा राज्याचे गृहमंत्री आर पाटील यांनी चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी आंबेडकर यांनी केली. महिला प्रदेशाध्यक्षा वैशाली चांदणे आणि शहराध्यक्ष मोना कांबळे यावेळी उपस्थित होते. या संदर्भात आंबेडकर म्हणाले, मोबाईल कंपन्यांकडे तक्रार देण्यात आली आहे.
माझ्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात दहशत पसरवण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवून ठेवणारी चित्र रसिकांच्या भेटीला लवकरच येणार आहेत. मूळच्या मराठवाड्यातील लातूरच्या आणि आता पुण्यात कार्यरत असलेल्या अनिता धनंजय देशपांडे यांच्या इंडियन डेकोरेटिव्ह आर्ट या अस्सल भारतीय चित्रशैलीतील पेंटिंगचे प्रदर्शन बालगंधर्व कलादालन येथे दिनांक 12 ते 14 जानेवारी 2014 दरम्यान आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कलामंच पुणे तर्फे आयोजित या समर्पण प्रदर्शनाचे उद्घाटन 12 जानेवारीला मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे. याविषयी अधिक माहिती देताना चित्रकार धनंजय देशपांडे यांनी सांगितले, समर्पण या शब्दातच सदरील प्रदर्शनाचा विषय हेतू सामावला आहे. कृष्ण, राधा, मीरा आणि त्यांच्यासोबत कायम विविध रूपातून दिसणारा निसर्ग या 4 मुख्य घटकांवर आधारित ही चित्रमालिका आहे. या सर्वांची एकमेकांच्या प्रती असलेली समर्पित भावना चित्रांमधून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वच चित्रे वास्तववादी शैलीत रेखाटली असल्याने सर्वांना त्यातील भाव आणि आशय समजण्यास तर सुलभ आहेच, त्यामुळे पेंटिंग पाहण्यातील जो एक अनोखा आनंद असतो तोही रसिकांना मिळणार आहे. चित्रकलेतील सर्व पारंपरिक नियम सांभाळूनही आजच्या युगाशी सुसंगत अशी चित्रशैली यामध्ये पाहायला मिळणार आहे. यासोबतच रूपा रेवणकर यांच्या पॅचवर्क चित्रांचाही या प्रदर्शनात सहभाग आहे, असेही त्यांनी सांगितले. चौथ्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी कोथरूड येथील MIT कॉलेजमध्ये होणार आहे. MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट आणि भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीने आयोजित चौथ्या भारतीय छात्र संसदेचे उद्घाटन शुक्रवार दिनांक 10 जानेवारी रोजी होणार आहे. केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री जितेंद्र सिंग, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री पद्माकर वळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत MITच्या कोथरूडमधील आवारामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. फाउंडेशनतर्फे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती देण्यात आली. महापौर चंचला खोदरे, MITचे संस्थापक संचालक डॉक्टर विश्वनाथ कराड, MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटचे संस्थापक प्राध्यापक राहुल कराड यावेळी उपस्थित होते. भारतीय छात्र संसदेच्या उपक्रमाला यापुढे पुणे महानगरपालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहाय्य करण्याची घोषणा यावेळी महापौर खोदरे यांनी केली. तसेच युवकांनीही या उपक्रमाच्या माध्यमातून लोकशाही सशक्तीकरणासाठी हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. पुणे महापालिकेसोबतच यंदा युनायटेड नेशन्सनेही छात्र संसदेच्या उपक्रमाला मदत करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती प्राध्यापक कराड यांनी यावेळी दिली. या उपक्रमाच्या माध्यमातून तरुणांमध्ये भारतीय अस्मिता जागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू असल्याचे डॉक्टर कराड यांनी नमूद केले. 10 ते 12 जानेवारी दरम्यान चालणाऱ्या या उपक्रमामध्ये सीता द्रौपदी ते निर्भया, राजकीय नेतृत्व भारतीय तरुणाला काय हवे, चंगळवाद भारताला गिळंकृत करत आहे काय, पैसा आणि राजकारण लोकशाही विकणे आहे काय, चित्रपट, संगीत आणि क्रीडा भारताला एकत्र आणणारी प्रेरणा, सृजनशील शिक्षण युवकांचा शक्तीस्त्रोत, इंटरनेट, सेन्सॉरशिप, लोकशाहीची हत्या आणि विकासाच्या द्वारे नक्षलवादाची सोडवणूक या विषयांवर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक सत्राच्या शेवटी विषयांना सुसंगत असे ठराव मांडले जाऊन त्यांच्यावर मतदान घेतले जाणार असल्याची माहिती प्राध्यापक कराड यांनी दिली. या उपक्रमासाठी मलाला युसुफजाई येणार असल्याचे आयोजकांनी यापूर्वी जाहीर केले होते. मात्र सुरक्षेच्या कारणांमुळे मलाला येऊ शकणार नसल्याचे स्पष्टीकरण आयोजकांनी केले. त्याऐवजी मलालाचा संदेश व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून छात्र संसदेसाठी उपस्थित विद्यार्थ्यांना दाखवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मला विशेष आनंद आहे की चौथी भारतीय छात्र संसद 2011 आपण याची सुरुवात केली. 3 एडिशन आतापर्यंत भारतीय छात्र संसदेच्या झाल्या. 2005 साली राजकारणाचं प्रशिक्षण देणारी पहिली संस्था आपण MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या माध्यमातून सुरू केली. त्याचंच एक एक्सटेन्शन आम्हाला असं वाटलं की भारत देश एवढा मोठा आणि ह्याच्यामधनं आपल्याला पूर्ण देशातल्या युवकांना सेन्सिटाईज करण्याकरता, राजकारणाविषयी आदर तयार करण्याकरता, राजकारणाविषयी जो अनादर सगळ्यांच्या मनामध्ये आपल्या तयार झाला, युवकांच्या प्रायमरी
की सगळ्या पॉलिटिकल पार्ट्या भ्रष्ट, सगळे राजकारणी भ्रष्ट, ही जी मानसिकता ही कुठेतरी बदलली पाहिजे आणि आपला लोकशाहीवरचा फेथ आपला बळकट केला पाहिजे. ह्या भूमिकेतनं भारतीय छात्र संसदेची आपण स्थापना केलेली आहे आणि मला विशेष आनंद आहे की हा एक इव्हेंट न राहता ही एक प्रोसेस म्हणून भारतीय छात्र संसद उदयाला येत आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण भारतातनं जवळपास 8 ते 10 हजार विद्यार्थी प्रतिनिधी ह्याच्यामध्ये रजिस्टर करतात दरवर्षी आणि माझ्या पाठीमागे आपण जो भव्य पेंडॉल पाहताय इथंच ही कॉन्फरन्स दरवर्षी MITच्या प्रांगणामध्ये होते. भारतीय छात्र संसद फाउंडेशनच्या वतीनं ही कॉन्फरन्स घेतली जाते. MIT संस्था ही याला पूर्ण सपोर्ट करते ह्या पूर्ण उपक्रमाला. अतिशय विविध मान्यवर ह्याच्यामध्ये फॉर्मॅट आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की ह्याच्यामध्ये उद्घाटन आहे, ह्याच्यामध्ये समारोप आहे, पण 3 दिवस एका प्रकारचा हा कुंभमेळा की म्हणजे 10 तारखेला सकाळी 12:30 वाजता ह्याचं इनॉग्रेशन होणार आहे की ज्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचे मान्यवर येणार आहेत, केंद्रातले युवा मंत्री आणि बाकी सरकारची काही नुमाइंदे असतील, पण त्याच्याचबरोबर बाकीचे विविध फील्डमधली लोक ह्याच्यामध्ये येणार आहेत. पहिल्याच दिवशी अतिशय महत्त्वाचं सेशन आपण सीता द्रौपदी से निर्भया तक, अतिशय पॉवरफुल असं सेशन आपण कन्सिव्ह केलेलं आहे की आत्तापर्यंत महिलांच्या बाबतीतलं जे काही चर्चा केली 1-2 वर्षापासून खूपच देशामध्ये गाजते आणि मला असं वाटतं की ह्याच्यावर खऱ्या अर्थाने सिरियसली विचार व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही मुद्दाम अतिशय महत्त्वाचा टॉपिक ठेवलेला आहे. असेच 8 महत्त्वाचे वेगवेगळे टॉपिक ठेवलेले आहेत, त्याच्यामध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे. उद्घाटन 10 तारखेला, त्याच्याच नंतर एक महत्त्वाचा पहिलं सेशन पहिल्या दिवशी होणार आहे आणि मग दुसऱ्या दिवशी 11 आणि 12 तारखेला जवळपास 5 ते 6 सेशन होतील आणि त्याच्यानंतर समारोपाचा प्रोग्राम होईल. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. पुणे जिल्ह्यात 19 जानेवारी रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत 4,86,000 बालकांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेमुळे गेल्या 15 वर्षात पुण्यात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. या मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी ही माहिती दिली. पुणे जिल्ह्यात 1995 पासून पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेचे फलित म्हणून 1999 पासून जिल्ह्यात पोलिओचा एकही रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यात 19 जानेवारीला 0 ते 5 वयोगटातील बालकांना पल्स पोलिओची लस दिली जाणार आहे. त्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात 4,110 बूथ तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. रेल्वे स्थानक, ST स्थानके, वीटभट्ट्या, ऊसतोड कामगार, बांधकामाची ठिकाणी या ठिकाणी ट्रान्झिट बूथ केले जाणार आहेत. तसेच मोबाईल बूथची सोयही करण्यात आली आहे. फॉर्म ते तुम्हाला करावेच लागतात. बॅलन्स पेपर अकाउंट असो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असो ते कंपल्सरी आहे. पण हे आपल्याला व्हॉलेंटरी आहे. लोकांनी स्वतः येऊन आपल्या बालकांची काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून, पोलिओपासून संरक्षण करण्याच्या दृष्टीनं सगळ्यांनी आपल्या मुलांना याचा डोस मागणं गरजेचं आहे. पण याची आपण प्रचार प्रसिद्धी करतो, तुम्हाला माहिती आहे, दरवर्षीच करतो. त्याप्रमाणे सगळ्यांनी 19 तारखेला पल्स पोलिओच्या डोसच्या दृष्टिकोनातून जवळच्या केंद्रावर जाऊन आपल्या बालकाला पोलिओचा डोस द्यावा अशी विनंती आपण सगळ्या मार्फतीने करूया. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850
937373 9850 947